तर मित्रांनो, अनेक जण असा प्रश्न विचारतात की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा नेमका काय फायदा झालाय. त्याचं मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देणार आहे. की आमची बहीण आहे मीराताई आणि तिची कुणबी नोंद सापडली. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. हा जो माझा भाचा आहे ना मोठा, याचं 4 वर्षापूर्वी त्याने फार्मसीला ऍडमिशन घेतलं, ज्यामध्ये 5.5 लाख रुपये खर्च झाला. गेल्या वर्षी जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनात माझ्या बहिणीच्या सासरच्यांकडची कुणबी नोंद सापडली आणि त्यानुसार आज या दोघांनाही कुणबी सर्टिफिकेट मिळाले. आणि आज हा जो माझा दुसरा भाचा आहे पवन, याचं गेल्या 1 वर्षापूर्वी सापडलेल्या कुणबी पत्राच्या आधारावरती MBBS ला जे ऍडमिशन झालं ना, त्यात जिथं ओपनच्या पोरांना 1.5 लाख रुपये फी लागते ना, ती फक्त 60,000वर आली. म्हणजे कुठं ते 5.5 लाख रुपये घालायचे आणि कुठं हे 1.5 लाखाचे 60,000 रुपये घालायचे. आणि हे पैसे असे तसे नाही येत, तर त्यांचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय. रोज भाजीपाला आणून ते विकतात आणि त्याच्यातून त्यांनी 5.5 लाख रुपये फी भरली कशी आपल्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी. तर आपण ताईंनाच विचारूयात की त्यांना ही कुणबी नोंद सापडल्यामुळे काय फायदा झाला आणि ती जर लवकर सापडली असती तर त्यांना काय वाटलं असतं. ताई काय सांगणार? हीच नोंद जर 30-40 वर्षापूर्वी जर भेटली असती ना, तर मी आज या जागी भाजी विकत बसले नसते आणि मुलांचं शिक्षण अजून मोठ्या कॉलेजमध्ये झालं असतं, त्यांना कॉलेज चांगलं भेटलं असतं, अजून शिक्षणाच्या बाबतीत आमची सुधारणा झाली असती. आणि जी 5.5 लाख रुपये मी फी भरली ना, तिथे मला माझं 2-3 लाखामध्ये काम झालं असतं. मित्रांनो, हा फायदा आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आणि उपोषणाचा. जी लोक कायम कमेंट करतात आणि त्यांच्यावरती टीका करतात ना, त्या लोकांच्या कानाखाली लावल्यासारखी ही चपराक आहे आणि जिवंत उदाहरण आहे बरं का. त्यांची कुणबी नोंद सापडली, त्याचा असा फायदा झालाय. अरे कुठं ते 1.5 लाख आणि कुठं ते 60,000. उगच नाही मराठा समाज आज मुंबईच्या त्या वेशीवरती येऊन बसलाय, आझाद मैदानावरती एवढा एकत्र संख्येने कोटीने जमा झालाय. का? तर त्यांच्या पण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च निम्मा व्हावा म्हणून. या सरकारने याची दखल घ्यायलाच हवी, अन्यथा त्याचे परिणाम भयंकर असू शकतात.